भगवंताच्या प्राप्तीची साधने. भगवंत आणि आपण यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे. हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती झाली. हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत. कर्ममार्ग, हठयोग, राजयोग वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही, उलट क्वचित प्रसंगी वाढतोही. भक्ती मार्ग सोपा आहे. भक्ती म्हणजे भगवंताला अभिमान रहित अनन्य शरण जाणं, भगवंताचं होऊन राहणं, भगवंताशिवाय दुसरं काहीच न दिसणं, सर्वत्र भगवत प्रचिती येणं. अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणं, सर्व त्याच्या इच्छेने चाललं आहे असं मानणं आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणं. असं केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो. हे साधत नसेल तर गुरु आज्ञेत राहणं म्हणजेच आपला मान, अभिमान, शहाणपण हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु सांगतील तसं सबब न करता वागणं. हेही साधत नसेल तर संतांजवळ नुसतं पडून राहणं. त्यांच्या सांगण्याने, सहवासाने अभिमान हळूहळू कमी होतो. भक्ती दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते. पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून लंगोटी लावून भगवंता तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन अशा निग्रहाने बसणं. हा मार्ग कठीण आहे. प्रापंचिकाला हा साधणार नाही. दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणं. भगवंताचे गुणवर्णन वाचणं, त्याचेच गुण श्रवण करणं, त्याच्या दर्शनास जाणं, प्रत्येक कृत्य भगवंताकरिता करणं, प्रत्येक कृत्यात त्याचं स्मरण ठेवणं, असा त्याचा अखंड सहवास ठेवावा म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होतं. विषयाकरिता केलेली भगवत भक्ती ही खरी भक्ती होऊ शकत नाही. भगवत सेवा निष्काम पाहिजे. कारण भक्ती म्हणजे संलग्न होणं. मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ती होते, भगवंताची नाही. तेव्हा आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते हे ठरल्यासारखं झालं म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो. विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसले भोगणार? मालक होऊन विषय भोगावेत. संत, भगवंत हे निरतिशय सुख देणारे आहेत. त्यांच्याजवळ विषय मागणं म्हणजे रामाजवळ भिक्षेचं फडकं मागण्या इतकंच वेडेपणाचं नव्हे का? आपण सेवेचं फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो. भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचं ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावं. भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत हे लक्षात ठेवावं. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.